नमस्कार. सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. विधिमंडळात कोरेगावचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह. आमदार शशिकांत शिंदे यांचा सरकारला पेन ड्राईव्ह सादर, चौकशीची मागणी. कोरेगाव येथील पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या कार्यपद्धतीविषयीचा मुद्दा पुन्हा एकदा विधिमंडळात गाजला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत हा प्रश्न उपस्थित करत सरकारकडे ठोस कारवाईची मागणी केली. बुधवारी झालेल्या चर्चेदरम्यान आमदार शिंदे यांनी सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या मार्फत संबंधित प्रकरणाचा पुरावा म्हणून एक पेनड्राईव्ह राज्य सरकारकडे सादर केला. या पेनड्राईव्हमधील माहितीनुसार चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी सरकारच्या वतीने गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी उत्तर देताना कोरेगाव पोलीस ठाण्याऐवजी पुसेगाव पोलीस ठाण्याच्या कारवाईची माहिती देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. मात्र उपस्थित प्रश्नांच्या अनुषंगाने चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचा शब्द त्यांनी सभागृहात दिला. आमदार शशिकांत शिंदे हे पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या कार्यपद्धतीविरुद्ध सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत आहेत. मागील अधिवेशनामध्येही त्यांनी सातत्याने हा मुद्दा उपस्थित करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. बुधवारी पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आल्याने कोरेगावमधील पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान सरकारकडून चौकशीचा शब्द दिला असला तरी प्रत्यक्षात कोणती कारवाई होते याकडे कोरेगाव तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. एकूणच पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांची कारकीर्द सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. स्टेशनचे सिनियर PI बल्लाळ म्हणून त्यांनी गांधी जयंतीच्या जेव्हा हे बंद असतं त्या दिवशी कुठे कुठे चालू आहे त्याची माहिती घेतली आणि तिथे धाडी टाकून मग नंतर कलेक्शन केलेलं आहे. माझी विनंती आहे, त्याच्यात संभाषण आहे की अशा प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होते. एकतर तुम्ही सर्व सकट बंद करा, नाहीतर सरसकट चालू ठेवा. फक्त आपल्याकडे आलं म्हणून त्याला जर सूट देत असाल तर ते चुकीचं आहे. अशा चौकशी करताना मी PI बल्लाळवर बऱ्याच वेळा केसेस आहेत, गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भातली पार्सलिटी वगैरे सगळं, अवैध धंदे करण्याच्या संदर्भातली भूमिका, या संदर्भामध्ये SP पासून सगळीकडे आम्ही आंदोलन केली होती. दोनच स्पेसिफिक विषय आहे. या असलेल्या संदर्भामध्ये तुम्ही सरसकट ही कामं बंद करण्याच्या संदर्भात कायदा कडक करणार का, त्याला जे पाठीशी घालतात त्यांच्यावर कारवाई करणार का, एक. आणि PI बल्लाळच्या बाबतीमध्ये सर्वीकडे आम्ही पुराव्यात सकट रिपोर्ट दिल्यानंतर अद्यापही कारवाई केली गेली नाही. त्याची चौकशी आपल्याला पेनड्राईव्ह दिल्यानंतर जर अवैध धंद्याला पाठीशी घालून हप्ते गोळा करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना तुम्ही कारवाई करणार का? सभापती महोदय, सन्मान्य सदस्य शशिकांत शिंदे साहेबांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगानं सभागृहात माहिती देऊ इच्छितो की पुसेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत आपण जे सांगितलं की 47 गुन्हे दाखल करण्यात आले, 47 लोकांवर त्या ठिकाणी आरोपी निष्पन्न झाले आणि न्यायालयामध्ये त्यांना दाखल देखील करण्यात आलं आहे. तर मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलेला आहे. परंतु आपण एक सांगतायत की आपल्याकडे एक पेनड्राईव्ह आहे आणि त्या पेनड्राईव्हच्या अनुषंगानं जे काही माहिती आम्हाला मिळेल त्याच्यामध्ये जर का कोणी दोषी आढळला तर निश्चितपणे तपासणी करून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यांनी उत्तर दिलेलं आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 6, 7461 शशिकांत शिंदे. प्रश्न क्रमांक 7461 वितरित केल्याप्रमाणे उशिरा आल्याची शिक्षा आहे. हे बरोबर आहे. सभापती महोदय, या प्रश्नामध्ये खरं म्हणतं तर राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती बघता एक्साईज वाढवावं म्हणून स्वर्गवासी अजितदादा पवार यांनी एक कायदा केला होता. 6 महिन्यामध्ये ऑडिट करण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतला. बेकायदेशीर व्यवसाय, हॉटेल, ढाबे वगैरे इथे होणार याच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भात सक्त आदेश दिले होते. तो जर आपण महाराष्ट्रामध्ये राबवला तर एक्साईज वाढू शकते. आपण होळीला एकाच कंपनीला फायदा व्हावा म्हणून काल जे आदेश काढले त्याच्यावर जात नाही मी, परंतु सभापती महोदय मी आपल्या माध्यमातून या खात्याला विचारू इच्छितो की
असा कुठे गृह खात्याने नियम केलेला आहे काय की आमच्याकडे आल्यानंतर तुमचे व्यवसाय परत चालू करतो? असा राजकीय हस्तक्षेप किंवा राजकीय आशीर्वाद देण्याचा आपल्या डिपार्टमेंटकडून काही उद्देश असेल तर हा धंदे बंद होणार नाही. मी मागेही सांगितले, आपल्या उत्तरात दिलेले आहे की 47 गुन्हे दाखल झालेले, याचा अर्थ व्यवसाय चालू आहे. बेकायदेशीर व्यवसाय करण्याच्या संदर्भातून काही लोकांना सांगितलं तुम्ही आमच्या पक्षामध्ये या, आमच्याकडे या, तुमचे व्यवसाय परत चालू करतो. बंद झालेले आहेत, तुम्ही पक्षात घेतलं, पवित्र केल्यानंतर परत चालू झालेले आहेत. चक्री असेल सगळं मी पुराव्यासकट नावानिशी देईल. माझी विनंती आहे, माझ्याकडे प्रिंट आहे. कोरेगाव पोलीस स्टेशनच्यावर मोर्चा निघाला होता. मारहाण झाल्यानंतर मारहाण झालेल्याला बाहेर राहावं लागतं 2 महिने, आणि ज्याने मारलाय त्याला गावात राहतोय. माझी पेनड्राईव्ह तुम्हाला मी सभापती महोदयांकडे पाठवतो. कोरेगाव पोलीस स्टेशनचे सिनियर PI बल्लाळ म्हणून, त्यांनी गांधी जयंतीच्या जेव्हा हे बंद असतं त्या दिवशी कुठे कुठे चालू आहे त्याची माहिती घेतली आणि तिथे दाढी टाकून मग नंतर कलेक्शन केलेलं आहे. माझी विनंती आहे, त्याच्यावर संभाषण आहे की अशा प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होते. एकतर तुम्ही सर्व सकट बंद करा, नाहीतर सरसकट चालू ठेवा. फक्त आपल्याकडे आलं म्हणून त्याला जर सूट देत असाल तर ते चुकीचं आहे. अशा चौकशी करताना मी PI बल्लाळवर बऱ्याच वेळा केसेस आहेत, गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भातली पार्सलिटी वगैरे सगळं, अवैध धंदे करण्याच्या संदर्भातली भूमिका, या संदर्भामध्ये SP पासून सगळीकडे आम्ही आंदोलन केली होती. 1-2च स्पेसिफिक विषय आहेत. या असलेल्या संदर्भामध्ये तुम्ही सरसकट ही कामं बंद करण्याच्या संदर्भात कायदा कडक करणार का? त्याला जे पाठीशी घालतात त्यांच्यावर कारवाई करणार का? एक. आणि PI बल्लाळच्या बाबतीमध्ये सर्वीकडे आम्ही पुराव्यात सकट रिपोर्ट दिल्यानंतर अद्यापही कारवाई केली गेली नाही. त्याची चौकशी आपल्याला पेनड्राईव्ह दिल्यानंतर जर अवैध धंद्याला पाठीशी घालून हप्ते गोळा करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना तुम्ही कारवाई करणार का? सभापती महोदय, सन्मान्य सदस्य शशिकांत शिंदे साहेबांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगानं सभागृहात माहिती देऊ इच्छितो की पुसेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत आपण जे सांगितलं की 47 गुन्हे दाखल करण्यात आले, 47 लोकांवर त्या ठिकाणी आरोपी निष्पन्न झाले आणि न्यायालयामध्ये त्यांना दाखल देखील करण्यात आलं आहे. तिथं मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलेला आहे. परंतु आपण एक सांगतायत की आपल्याकडे एक पेनड्राईव्ह आहे आणि त्या पेनड्राईव्हच्या अनुषंगानं जे काही माहिती आम्हाला मिळेल त्याच्यामध्ये जर का कोणी दोषी आढळला तर निश्चितपणे तपासणी करून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.